पंतप्रधान महोदयांच्या महत्वाकांक्षी योजनेनुसार संपूर्ण भारत देशातून 2025 अखेरपर्यंत क्षयरोगाला हद्दपार करण्याचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत देशातील 347 उच्च प्राथमिकता असलेल्या जिल्ह्यांमध्ये 100 दिवसीय क्षयरोग मोहीम निक्षय शिबिरे आयोजित करण्याची योजना केंद्रीय आरोग्य मंत्रालय यांनी तयार केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 30 जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. यात सोलापूर मनपा कार्यक्षेत्राची निवड करण्यात आली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री नवी दिल्ली यांच्या हस्ते दिनांक 7 डिसेंबर 2024 रोजी सदर मोहिमेचा संपूर्ण देशात शुभारंभ करण्यात आला. अभियानामध्ये सोलापूर मनपाकडील आरोग्य केंद्राच्या कार्यक्षेत्रातील अतिजोखमीच्या गटामधील झोपडपट्टीतील रहिवासी, 60 वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील नागरिक, मधुमेह बाधित व्यक्ती, धूम्रपान करणारे व्यक्ती, बीएमआय 18 पेक्षा कमी असलेल्या व्यक्ती, मागील 5 वर्षांचे क्षयरुग्ण आणि मागील 2 वर्षांच्या क्षयरुग्णांच्या सानिध्यातील व्यक्ती, विडी कामगार, टॉवेल कामगार, ऊसतोड कामगार, साखर कारखान्यातील कामगार तसेच औद्योगिक कारखान्यातील काम करणारे कामगार आदींची क्षयरोग विषयक तपासणी पुढील 100 दिवसात करण्याचे आहे, जेणेकरून क्षयरोगामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होऊन क्षयरोगाचा प्रसार कमी करायचा आहे. 100 दिवसीय क्षयरोग मुक्त मोहिमेचा शुभारंभ सोलापूर मनपा कार्यक्षेत्रात 7 डिसेंबर 2024 रोजी साबळे वाघेरे कंपनी प्रायव्हेट लिमिटेड विडी घरकुल येथे मनपा उपायुक्त आशिष लोकरे, सहसंचालक आरोग्य सेवा डॉक्टर दिगंबर कानगुळे, मनपा आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, शहर क्षयरोग अधिकारी डॉक्टर अरुंधती हराळकर, राज्य एसटीएसयू टीम लीड सुधाकर जोशी, आयसीटी तज्ञ आकाश खाट, साबळे वाघेरे कंपनी प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापक अंकुश राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोनिका पाटील, वैद्यकीय व्यावसायिक डॉक्टर पुजारी, डॉक्टर अमोल माळगे, कारखान्याचे पर्यवेक्षक मोनिका जरेकर आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. सोलापूर कारागृह, विविध शाळा, मठ, मंदिर, वीटभट्टी, कारखाने अशा विविध ठिकाणी शुभारंभाचा कार्यक्रम घेऊन नागरिकांची तपासणी करण्यात आली. 100 दिवसीय क्षयरोग मुक्ती मोहिमेचा प्रसार निक्षय वाहनातून करण्यात येणार असून आकाशात फुगे सोडून सदरचे वाहन मार्गस्थ करण्यात आले. राजश्री शाहू प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पथसंचलन केले. विडी घरकुल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व स्टाफ यांनी कार्यक्रम आणि शिबिर यशस्वीपणे पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. याप्रसंगी सर्व मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व 100 दिवसीय क्षयरोग मुक्त मोहिमेचा उद्देश व महत्त्व समजावून सांगितले. उपायुक्तांनी उपस्थितांना क्षयरोग मुक्त भारत करण्यासाठी शपथ दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशा सेविका सारिका गाडे यांनी केले. शहर क्षयरोग केंद्राकडील सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम आणि टीबीशी संबंधित भेदभाव आणि कलंक समाप्त करेल. पूर्ण समर्पण भावनेने मी भारताला टीबी मुक्त बनवण्याच्या यज्ञामध्ये माझे पूर्ण योगदान देईन.